फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे। डॉक्टर महिलेचं बनकरच्या घरी वरच्या खोलीमध्ये वास्तव्य होतं। डॉक्टरला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप हा करण्यात आलाय। तर प्रशांत बनकर निर्दोष असल्याची त्याच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे। केलेल्या महिला डॉक्टर फलटण मधल्या ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये आम्ही आहोत। प्रशांत बनकर यांच्या वडिलांचं हे घर, प्रशांत बनकर हे स्वतः या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। इथं जर आपण पाहिलं तर हे घर सध्या पोलिसांनी सील केलेलं आहे। या ठिकाणी या घराला आपल्याला कुलूप दिसतं आहे आणि या घराचा मालक असलेला प्रशांत बनकर हा यामध्ये एक आरोपी म्हणून अटक झालेला आहे। आपल्यासोबत प्रशांत बनकरचा भाऊ आहे। तुमच्याकडे या महिला डॉक्टर कधीपासून राहायला होत्या? साधारण 1 वर्षापासून राहिला होत्या त्या इथे। 1 वर्षापासून राहत होत्या। तुमच्या भावावरती आरोप आहे या महिला डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी हातावरती जे लिहिलंय त्यामध्ये की तुमच्या भावानी खूप त्रास दिला त्यांना। माझा भाऊ तर जास्त कोण पुण्याला असतो, तो एकतर घरी कमी येतो, मी पण पुण्यालाच असतो। तर ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं, तपास व्हावा, तपासात पूर्ण निष्पन्न होईल की खरं काय आहे खोटं काय आहे। बस मी एवढंच सांगू शकतो की याचा पूर्ण तपास व्हावा। तुम्ही आई आहात प्रशांतच्या आणि तुम्ही वडील आहात प्रशांतचे। तुमच्या मुलावरती खूप गंभीर आरोप आहे आणि आरोप हा आत्महत्या करणाऱ्या मरणाऱ्या एका व्यक्तीने केलेला आहे की तुमच्या मुलांनी खूप त्रास दिलाय त्या महिला डॉक्टरांना। आमच्या मुलांनी महिला डॉक्टरांना काहीच त्रास दिलेला नाही। मग आरोप का केले त्यांनी? आरोप त्यांनी कसा केला आणि ते हातावर कसं लिहिलं, ती मुद्दाम कुणी लिहिलं का मॅडमने लिहिलं याचा तपास व्हावा। नाही, पोलीस तर ते तपास करता आहेत, पण हातावरती त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही शंका तुम्हाला आहे का? आम्हाला शंका आहे की आमच्या मुलाचं मॅडमनी नाव घेतलं कसं? त्या भावाप्रमाणे म्हणजे दादा म्हणत होते आमचा मुलगा जास्त इथं राहत नव्हता, शनिवार रविवार आला तर तो त्याच्या रुटीन प्रमाणे त्याला आयटीत असल्यामुळे त्याला जास्त लोड असल्यामुळे त्याचा ती कामानिमित्त त्याचा पुण्याला निघून जायचा। गोपाळ बदने इथं यायचा का? असं कोण बाहेरचं जास्त येतं? गोपाळ बदने यायचं नाही, इथं जास्त कोणी येत पण नव्हतं। कधीच नाही आला गोपाळ बदने? नाही, कोण? गोपाळ बदने, PSI गोपाळ बदने। असं काही आम्ही शेतीवाला असल्यामुळे आम्ही कसं तुम्ही बघितलं का गोपाळ बदनेला इथं कधी बघितलं? नाही, मला नावच माहित नाहीत आम्हाला कोण गोपाळ मधने आम्हाला आजच म्हणजे तुम्ही म्हणता नाही, त्याचा फोटो आता तुम्ही कालपासून बातम्यांमध्ये जो येतोय तो बघितला का नाही? नाही पाहिला तो व्यक्ती नाहीच दिसला तुम्हाला इथं? आम्हाला इथं कधीच ती व्यक्ती दिसलेला नाही आणि आम्ही नसताना आला असेल तर आम्हाला काय माहिती। आता या महिला डॉक्टरांनी म्हटलंय की तुमच्या मुलांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यांचा। आमच्या मुलांनी शारीरिक स्थळ केलेला नाही, मानसिक पण स्थळ केलेला नाही। मॅडमनी कसं लिहिलं आणि कसं सांगितलं? तुम्ही कधी शेवटचं बघितलं या महिला डॉक्टरांना? मी त्या सकाळी म्हणजे ज्या घडलं त्याच्या आदल्या दिवशी सकाळी गुरुवारी रात्री त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्या बुधवारी सकाळी बुधवारी सकाळी बुधवारी का गुरुवारी वार काही सांगता येणार, पण ज्या आत्महत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सकाळी जाताना मॅडम मला सांगून गेल्या की काकू मी इथं पहिली राहत होती तिथं मी नाश्त्याला निघाली, त्यांनी एका ठिकाणी नाश्ता केला आणि तिथंच दुसऱ्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं। मी त्यांना फोन केलता मॅडम जेवायला कधी येता, तर ते मला अशा म्हणाले की मला इथं दुसऱ्या काकूनी जेवण करायला बोलवलं। टेन्शन मध्ये वगैरे काय दिसलं होतं तुम्हाला? त्या म्हणजे थोड्या टेन्शन मध्ये म्हणजे म्हणायच्या। हा, ते गेले 1 आठवड्याभर झालं किंवा त्याच्या अगोदर पण असं मला वाटत होतं की त्याला थोडंसं टेन्शन मध्ये आहेत आणि तसं कोई इन्सिडेंट 1-2 वेळा झाले होते की ते विचारले तर कधी त्या अशा सांगायच्या नाहीत, पण आम्ही म्हणून विचारायचं, पण त्यानंतर चांगल्या व्हायच्या म्हणजे आम्हाला पण वाटायचं की असं का, पण जरा होतं वाटत। तुमच्या मुलाचं आणि त्यांचं काय बोलणं व्हायचं? आमचा मुलगा जास्त इथं नव्हता पण थोडंफार व्हायचं ना बोलणं, त्या घरातल्यासारखे आमच्यात राहायचे त्याच्यामुळे त्या दादा म्हणायच्या। तर आपण हे दाखवूयात की हे जे घर आहे या घराचा हा वरचा मजला आणि या वरच्या मजल्यावरती या महिला डॉक्टर एकट्याच राहायच्या इथे, याच्यावरती त्या एकट्याच राहत होत्या आणि हे घर आहे बनकर यांचं, प्रशांत बनकर यांचे हे वडील आणि आई आणि त्यांचा भाऊ आणि खालच्या मजल्यावरती तुम्ही राहता? आम्ही खाली राहतो आणि त्यांना वरती येण्यासाठी याच जिन्यानी यायला लागायचं? तुमच्या घरातूनच यायला लागायचं? इथून बाहेरून वेगळा मार्ग आहे। पण हे घडले
तर म्हणजे नाव तर तुमच्या मुलाचं घेतलं, तुम्ही म्हणता की कुणी नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, इतरांनी लिहिलं ना मॅडम असं. पण का असं कोणी लिहिल, म्हणजे का असं कोणी करेल, किंवा तुमच्या मुलाचं नाव का लिहिलं? आमच्या मुलाचं नाव कसं घेतलं ते कोणी लिहू शकतं, कोण व्हायचं? असं आम्ही सांगू शकत नाही ना, असं कुणी केलं असेल असं कसं सांगू शकणार आम्ही? शक्यतो माझ्या भावाचं नाव का आलं, काय त्यांच्यात कॉन्टॅक्ट झालं होतं, काय त्याची पूर्ण कसून चौकशी व्हावी. तर होईलच ती, पण इथं त्यांना इतका त्रास दिला जात होता की त्यांनी आत्महत्या तर केलेली आहे त्यामध्ये. जर मग कोण त्रास देत होतं, तुम्ही इतके सोबत त्यांच्या राहत होता वरच्या तुमच्या घरामध्ये, तुम्हाला काहीच नाही जाणवलं कधी त्यांना कोणी त्रास देत? कधीच नाही. काय असेल त्यांचं फोनवर काय होत असं, म्हणजे आम्ही गोपाळ बदनेला तुम्ही कधीच नाही पाहिलं इथे? गोपाळमधने आम्हाला तर नाही. आम्ही सकाळी म्हणजे कधी मी घरी असायची, कधी आम्ही रानात म्हणजे जायचो, मुलं आमची इथं नसायची, त्याच्यामुळे ती कधी येत असेल नसतील तर आम्ही काय सांगू. जो आरोपी आहे प्रशांत बनकर, त्याचे हे आई वडील आणि भाऊ, अर्थातच ते महिला डॉक्टरनी हातावरती जो मजकूर लिहिलेला होता, एका अर्थाने जी सुसाईड नोट होती, त्यावरतीच शंका घेत आहेत. मात्र त्यांचा मुलगा आहे त्यामुळे ते बचाव करण्याचा प्रयत्न करणार. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी जे काही घडलंय ते आत्महत्येला कारणीभूत ठरलंय हे निश्चित आहे. कारण इथे कोण येत होतं, किती वेळा येत होतं, जो आरोप आहे गोपाळ बदनेवरती की त्यांनी बलात्कार केला, तर तो इथे येत होता का, तर हे म्हणतायत की त्यांनी कधी पाहिलेला नाही. मग हे सगळं जे काही प्रकरण आहे ते पोलीस स्वतःहून समोर ठेवतील लोकांच्या, अशी अपेक्षा आहे. कारण अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणात अनुत्तरित आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, फलटण. ओके. रामचा मुलगा निर्दोष आहे अशी प्रतिक्रिया ही आई वडील आणि या प्रशांतचा भाऊ यांनी दिलेली आहे. सखोल ती चौकशी व्हावी असं प्रशांत बनकर याच्या भावाचं म्हणणं आहे आणि आमचा मुलगा निर्दोष आहे असं हे सगळेच कुटुंबीय म्हणतात.